लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांना बस कंडक्टर बनण्याची इच्छा होती, कारण बस कंडक्टरला ते प्रवाशांकडून पैसे गोळा करताना बघायचे। नंतर त्यांना समजलं की पैसे परत करावे लागतात। आपल्या संघर्षाच्या काळात ते अशोक सराफ यांना आपला आदर्श मानायचे। अभिनेते बनल्यावर अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी तुफान गाजली। त्यांची कॉमिक टायमिंग आणि जुगलबंदीची जादू आजही कायम आहे। वयस्कर आणि आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची शेवटची इच्छा आहे की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं सांगून कुणी आलं तर कुणालाही नकार न देता ते आवर्जून त्यांना भेटायला दवाखान्यात जायचे। त्यांना अभिनयाची खूप आधीपासून आवड होती, त्यामुळे गणेशोत्सव कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा। याचबरोबर ते उत्कृष्ट गिटार वादक होते, ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे। एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी सांगितलं की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशात सर्वात मोठा वाटा हा रुई बेर्डे यांचा होता। जेव्हा ते प्रसिद्ध नव्हते, संघर्ष करत होते, तेव्हा रुई बेर्डे यांनी त्यांना साथ दिली। त्यांच्या कुटुंबाला खूप संघर्ष आणि कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला, पण त्यांच्या आई मात्र नेहमीच हसतमुखाने या परिस्थितीवर मात करायच्या। या गोष्टीतून त्यांना विनोदी कलाकार बनण्याची प्रेरणा मिळाली आणि आपल्याला मिळाला महानायक।